दोस्तांनो, आजचा हा न्यू पॉडकास्ट जे कोकणी पॉडकास्ट तुमच्या सगळ्यांचा इस्तिकबाल आहे. हा एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉडकास्ट आहे आणि ज्याच्यावरती आपल्या समाजाचं ध्यान जात नाही आणि त्याचं नुकसान काय होते हे तुम्हाला मी थोडक्यात जर सांगला. लोक बिझनेस सुरू करतात, खंचाही असून द्या, हॉटेलचा असून द्या, किराणा मालाचा असून द्या, सुपर मार्केट असून द्या, बरेचसे चीजो सुरू ते करतात, पण त्यांची ब्रँडिंग करत नाही, त्याचं प्रमोशन नाही करत. वर्षभर मेहनत करतात, 2 वर्ष मुश्किलने कोणी ढकलून कसा पण करतात, मग बंद करतात आणि रडतात. आम्ही 2 वर्ष मेहनत केली, पैसे आमचे घालले, आमची मुद्दल वसूल नाही झाली, आमचा इन्व्हेस्टमेंट पण गेला. त्याच्या मग ती काय असबाब आहेत, काय रिझन्स आहेत हे आजच्या पॉडकास्टमध्ये आपण समजून घेणार आहोत. जे साहेब अकल आणि समज लोक आहेत त्यांनी जर याद असेल एक जमाना होतो आणि तो आज पण आहे. आपण न्यूजपेपर ज्याला प्रिंट मीडिया बोलतो. समजा आता मी महाडच्या वेलकम हॉटेलच्या एका रूममधला हा पॉडकास्ट रेकॉर्ड करत आहे. महाडशी निघणारा कोकणचा आवाज वीकली, रायगडचा आवाज डेली, ह्याच्या माध्यमाने पण आपण लोकांचे बिझनेसचे ॲडव्हर्टाइजमेंट बघले. हा प्रिंट मीडिया झाला. नॅशनल लेवलचे पेपर्स आहेत, त्यांची कॉस्ट अलग असते. लोक प्रिंट मीडियाच्या थ्रू आपल्या बिझनेसचं प्रमोशन, ब्रँडचं प्रमोशन करतात. एक जमाना होतो की रेडिओच्या थ्रू व्हायचा. त्याच्या बाद याला इलेक्ट्रॉनिक मीडिया, टी व्ही चॅनल. पण टी व्ही चॅनलवर कोण जाणार? जे ब्रँडेड कंपनी आहेत तेच ते अफोर्ड करू शकतात आणि त्यांचा मास लेवलचा प्रोडक्ट असते, इन्व्हेस्टमेंट तितका असते, म्हणून तितके ते पैसे देतात आणि ते पैसे आपल्याच माध्यमाने जातात. त्या 30च्या वरती त्यांची जी कॉस्ट एक्स्ट्रा वाढवून मग ब्रँड ॲम्बॅसेडर बनवले जातात. मग ते कापडाचे असून द्या, त्यांच्या टी व्हीचे असून द्या, त्यांच्या मोबाईलचे असून द्या, ह्या चीजला आपल्याला आपण बघता पण समजण्याची कोशिश नाही करत आणि बिझनेसला उतरतो. आणखीन एक बघला, एक जमाना होतो, आज पण तो जमाना आहे. वीकली हफ्तावारी बाजार खंत असून द्या, आठवडा बाजार असून द्या, तुम्ही ज्या शहरातला जे राहता तिथे रिक्षातला बसून एक भोंग्यातला आवाज येते, सेल 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 सेल, इतना % डिस्काउंट, 1 पे 2 फ्री, 3 पे 4 फ्री. हे सगळं जो आवाज जो येता रेकॉर्डेड जो व्हॉइस असते, मेसेज असते, हे पण एक बिझनेस प्रमोशनचा एक माध्यम आहे. तर ही सगळी ह्या चीजो आणि आज याला सोशल मीडिया ही सगळे चीजोचो अनुभव असणारे आपले जुनेद खान देशमुख साहेब आपल्या पॉडकास्टमध्ये आजच्या हजर आहेत आणि त्यांचा काय अनुभव आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आणि काय ते स्ट्रगल करतात आज आपण जाणून घेऊ. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह बरकातहू जुनेद भाई. वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह बरकातहू. अखलाक भाई, सगळ्यात पहिले तुमचा मोप शुक्रिया की तुम्ही तुमच्या चॅनलवर मना आज हाणल्या आणि मना लोकांजवळ बात करायचा मौका दिला. जी जुनेद भाई, तुम्ही आम्ही सोशल मीडियाच्या ब्रँडिंगच्या नंतर बात करीन. सगळ्यात पहिले सांगा, तुम्ही अशी केव्हा ऑडिओद्वारा रेकॉर्ड केले होते? हो बघा, माझा ॲडव्हर्टाइजमेंटचा व्यवसाय पहिल्यापासून, माझा प्रिंटिंग मीडियाचा व्यवसाय होता. अच्छा. प्रिंटिंग मीडियाचा व्यवसाय करता करता मी तिनातला डिजिटल व्यवसाय पण सुरू केला. तर माझ्याजवळ मार्केटमध्ये समजा कोणी सेल लावला नाही किंवा कोणी काही स्कीम काढला नाही, तर माझ्याजवळ ते ऑडिओची स्क्रिप्ट यायची समोरच्या पार्टीजवळ की इनवर आम्हाला ही ऑडिओ रेकॉर्ड करायची आणि ते रिक्षातल्या भोंग्यावर वाजवायचे. तर ते आपण रेकॉर्ड करून द्यायचं आणि महाड, मानगाव, त्यानंतर तुम्हाला सांगता बिरवाडी, पोलादपूर ह्या बाजूच्या भागातल्या आपले आवाज रिक्षावरती जायचे, आपण करून द्यायचं. अच्छा. फॉर एक्झाम्पल एखाद कोणाचा याद येते काय स्क्रिप्ट कंची अशी थोडी बहुत? नाही, असं काही नाही. प्रत्येकाची जी काही स्कीम असेल ती डेट वाईज स्कीम सांगायची असतं. फॉर एक्झाम्पल ऍड्रेस सांगायचा असतं, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर सांगायचा, तर स्कीम किती दिस आहे ती सांगायचं असतं. माझ्याजवळ लोकल बँकच्या पण ICICI बँक वगैरे ते लोक काय स्कीम्स आणायचे, होम लोन स्कीम किंवा दिवाळीला कच्ची स्कीम यायची, तर तीनचं पण ऑडिओ करायला यायचं, ते पण मी करून द्यायचो. अच्छा. म्हणजे ऑलरेडी तुम्ही ह्या फील्डशी जोडलेले होतो. आज जेव्हा सोशल मीडिया आला आणि त्या टाइमातला तुमचा अनुभव काय आहे? आता बघा, टोटल सगळा बदललेला आहे. अखलाक भाई, पहिले जसं तुम्ही बोलले हो की प्रिंट मीडियामध्ये पॅम्फलेट वगैरे छापलं जायचं. आता मोस्टली लोकांचा माइंड चेंज झालेला आहे, कारण तुम्ही जे पॅम्फलेट छापता ते लोक एकदा बघतात आणि ते टाकून देतात, म्हणजे तुमचा टोटल पैसा जो आहे तो वेस्टेज जातं. तो हल्ली सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे.
तुम्ही तुमच्या व्हिडिओ थ्रू तुम्ही त्यांना प्रमोट करू शकता. इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, यूट्यूब आहे आणि बरेचसे ॲप आहेत जे चालतात, त्यांवर तुम्ही डायरेक्ट आपला बिझनेस पोहोचू शकता लोकांपर्यंत. यस बिलकुल. मग ते ह्याचा बेनिफिट लोकांना काय होऊ शकते म्हणजे सांगा, की जसं आपण त्यांचा ब्रँडचा किंवा प्रोडक्टचा त्यांचा बिझनेसचा जी व्हिडिओच्या माध्यमाने सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर सपोज आपण तुम्ही असो की आपण काय करतो, एक व्हिडिओ बनवतो तो यूट्यूबवर अपलोड करतो काही तासांनी किंवा 1-2 दिवसाच्या ब्रेकच्या बाद आपण तो फेसबुकवर पण टाकतो, आपण इंस्टाग्राम पण त्याची रील बनवून टाकतो. म्हणजे सोशल मीडियाची मेन 3 सोर्सेसने आपण काय करतो, त्याला लोक हिकन नाही लोकांचं घर पकडायचं होतं की ही तुला समोरची गुजरणारच आहे. हो, कैसा आहे, प्रत्येक सोशल मीडियाचे ऑडियन्स अलग अलग आहे. बघा, काही लोक युट्यूबवर बघतात, काही लोक फेसबुकवर बघतात, काही लोक इंस्टाग्रामवर बघतात. ते प्रत्येक ऑडियन्स अलग अलग असतं. त्यासाठी आपण जर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतो ना, तर आपल्याला तिन्ही मीडियावर यायला लागतं, ताकी तिन्ही ठिकाणाचे अलग अलग ऑडियन्स आपल्याला मिळेल आणि आपण जी काय प्रमोट करतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल. बेनिफिट काय, प्रमोशनचं बेनिफिट काय म्हणजे? बेनिफिट म्हणजे असं आहे बघा, ही जी ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ना, ही एक तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही आज लाखो रुपये लावून एक शॉप टाकलेला आहे, पण ती शॉप तुम्हाला दुनियापर्यंत कस्टमरपर्यंत पोहोचवायचं आहे. तुम्ही 6 महिने वर्षभर स्ट्रगल करत बैसाल की आज कस्टमर येईल, आज कस्टमर येईल, आज कस्टमर येईल. तर ती 6 महिने वर्षभर स्ट्रगल करायच्या ऐवजी जर का तुम्ही आम्हाला हायर करता, आमच्या जवळ ऑडियन्स आहे, तुम्ही आम्हाला हायर करता, तर आम्ही एक सर्टेन अमाऊंट तुमच्या जवळ घेत आहोत आणि तिन्ही ठिकाणी तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एका रात्रीत आम्ही ऑडियन्सपर्यंत पोहोचवत आहोत आणि 1001% नेक्स्ट डे पासून कस्टमर चालू होतं. कारण आपण मार्केटमध्ये एक ॲज अ इन्फ्लुएन्सर फेस व्हॅल्यू मार्केटमध्ये बनलेली असतं. तर लोक ह्यांच्यासाठी पण आपला व्हिडिओ बघतात की काहीतरी मार्केटमध्ये नवीन आलेलं आहे आणि जुनेद भाईनी ती दाखवलेली किंवा अखलाक भाईनी किंवा सादिक भाईनी ती दाखवलेली आहे, तर आपल्याला तिकडे गेला पाहिजे. आणि गेल्यानंतर काय होतं, त्या माणसाचं बिझनेस स्टार्ट होतं आणि त्याला बिझनेस मिळतं आणि त्यातनं 2 पैशाची आपल्याला पण इन्कम चालू होतं. जी, म्हणजे असं हे आहे की लोकांपर्यंत मेसेज पोहोचवणं की हा धंदा किंवा हा चीज ह्या दुकानावर मिळते, ह्या ॲड्रेसवर मिळते. जरुरी नाही की जेव्हा बघले तेव्हा ते विकत घेतील. दुसरे जे गरजू असतात ज्यांना हवा आहे तिथपर्यंत तीच लोक शेअर करतात. अरे मी तो व्हिडिओमध्ये त्या दुकानचा बघला होता की ही जी हिची इतक्याला मिळते असं आम्ही बघला होता. एक्झॅक्टली. एक जसे लॉंग टाइम गोल्स, शॉर्ट टाइम गोल्स असतात जे याचे बघून लगेच लोक डायव्हर्ट होतात, तिकडे येतात. काय लोक उशिरा येतात, काय लोकांना दुसऱ्याला एज अ रेफरन्स यूज करतात. बिलकुल. आणि ती चीज केव्हा पण आम्ही जसं आहोत प्रोफेशनल आमचं आम्ही काम करतो की आम्ही त्याची प्रॉपर टॅग्स, हॅशटॅग, सर्च कसा व्हायचं, SEO वगैरे काय असते, SEO करावं लागते. त्याच्यामुळे ती केव्हा पण जर ती शोधला तर तो व्हिडिओ तो समोर येते आणि तो सजेस्टेड व्हिडिओ मध्ये येते, एक जेन्युइन कंटेंट बोलून येते. तर ती जी सही आणि सही लोकांपासून ती करून घ्यायचं असते. राईट. बिलकुल. जी, तुम्ही आतला एज अ मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करतो, तुमचा यातला इन्व्हेस्टमेंट कसा तुम्ही उभा केलं? हा बघा, माझा ऍक्च्युली अखलाकबाई बिझनेसच ती होता पहिल्यापासून. तो मला तिच्यातलं इन्व्हेस्टमेंट ही करायलाच लागला आणि त्यासाठी आपण काय केलं, कमर्शियल जे कॉम्प्युटर वगैरे जे येतात, GPU ग्राफिक प्रोसेसिंग युनिट, त्यांवर आपण ग्राफिकच्या कामासाठी तो बनवतो. आपल्याला तिला 2, 3, 4 मॉनिटर असतात सोबत बघायला. जसं अगदी मुंबईमध्ये कमर्शियल जशी एडिटिंग चालतं तशी आपण करतो. पिण्यातलं आपला इन्व्हेस्टमेंट आहे तकरीबन 3-3.5 लाख रुपये कॉम्प्युटरच्या ह्यातलं आपला इन्व्हेस्टमेंट आहे. ग्राफिक्स कार्ड महाग असतं ते सगळा प्रोसेसर युनिट वगैरे. त्यानंतर आपण जी आता टेक्नॉलॉजी बघा वाढत चालले. पहिले ना शूटिंगसाठी ना ते सोनीचं मोठं कॅमेरा यायचं, त्याचा खांद्यावर घेऊन फिरायला लागायचा. शादी विधीत तुम्ही बघल्यावर असाल. पण आता जमाना चेंज होत गेलाय. आता त्यानंतर ना मग ते छोटे कॅमेरा यायला लागलं, गोप्रो. त्या कॅमेऱ्यानंतर आता अजून त्यांच्यापेक्षा पण बारकं ऍक्शन कॅमेरा यायला लागले, जे गोप्रो वगैरे आपण जे वापरता होते ते. आता लेटेस्ट सगळ्यात जो आहे तो 12-13 आता सिरीज चालू आहे. त्याचा आपण आता 12चा एक लेटेस्ट गोप्रो घेतलेला आहे. म्हणजे तो इतकाच कॅमेरा असतो, तो आपण सोबत खिशात घेऊन जाऊ शकतो आणि क्वालिटी पण मग बेहतरीन, मतलब 4K, 6K, 8K क्वालिटी तो देतं. तर ती सगळी इन्व्हेस्टमेंट आहे अखलाकबाई.
तर आपण तकरीबन ह्या बिझनेसला जवळपास 7-7.5 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेला आहात आणि त्यासाठी आपण इतका तो कमर्शियल लोकांना काम करून देता. बरोबर. तर ह्यातला जसं लोकांना असं वाटते की जे युट्यूबर्स आहेत किंवा क्रिएटर्स आहेत जे आपल्याशी काय पेमेंट मागतात जी, ते त्याला पण हे समजवणं बात पण जरुरी आहे की ह्याच्यामध्ये एक इन्व्हेस्टमेंट असते. जी बघा, त्या सांगितला मेहनत आहे. मेहनत आपल्या जागेवर एक बिगारी मजदूर वरा जो कोण पण असू द्या की मजदूरची दिवसाची मजुरी 1,000-800 जर असेल, मिस्त्रीची मजुरी किती आहे, सगळ्या 10 ते 5 पर्यंतचे. एक क्रिएटर जो स्वतः आपला पेट्रोल जाळून येते किंवा त्याच्यापर्यंत आपण जातो आणि त्याचं तो शूटिंग करते इक्विपमेंटनी, जितकं ट्रॅव्हलिंगला शूटिंगला टाइम जाते त्याच्या डबल एडिटिंगला जाते. त्यातला बरेच काही चीजो त्याला करायचे असतात. मग ती एडिटिंग प्रोसेस सगळं मोठं आहे. एक्सपोर्ट करणं, अपलोड करणं, कॉपीराइट चेक करणं, त्यानंतर त्या व्हिडिओला SEO करणं, मग मोठा प्रोसेस तुमच्यामध्ये आणि तिनातला टाइम जात असतं. हे बघा, मी त्यांचा एकच लाईन मध्ये उत्तर देईन की जे लोक बोलतात की हे एवढं पैसा मागतात तेवढं पैसा मागतात ॲडव्हर्टाइजमेंटचा, त्या लोकांना मी एकच रिक्वेस्ट करेन की तुम्ही मुंबईला किंवा पुण्याला जा आणि जया तुम्ही TV बघता, जय सिरियल येतात त्यांच्या ऑफिसला, प्रोडक्शन हाऊसला जा, त्यांना बोला आमची अशी ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ते तुम्हाला पहिले विचारतील की किती सेकंदाची आहे तुमची ॲड. सेकंद, मिनिट आणि तासाची बात नाही करत, किती सेकंदाची. नॉर्मली 19 सेकंद ते 23 सेकंद ते 30 सेकंद इतकीच जाहिरात असतं. आणि त्यांची अमाऊंट त्यांना विचारा आणि किती दिवसाचं पॅकेज आहे, 15 दिवसाचं आहे, 8 दिवसाचं आहे, 1 महिन्याचं आहे, किती लाख रुपये तुम्हाला सांगतात ते येऊन तुम्ही मग आम्हाला सांगा की इतके लाख त्यांनी इतके सेकंदाचं सांगेल आणि इतके टाइम ड्युरेशनसाठी की 8 दिवसासाठी का 15 दिवसासाठी. आणि मग तुम्ही आमची बात करा की तुम्ही ज्या पैशातलं काम करता, म्हणजे आम्ही कचऱ्याच्या भावाचा जो मोल आहे ना तिनातला आम्ही काम करतो का, तर आम्ही गावातला ना, आम्ही हिंच्या मग ती ऑडियन्स बनवायला खिशातनं खर्च करून, पेट्रोल खर्च करून गावोगाव फिरून ऑडियन्स बनवलेली आहे. 2 वर्षात त्यांच्या मग आम्ही मेहनत केलेली आहे. तेव्हा आज तुमचा बिझनेस आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्यांचं आम्ही थोडंसं चार्जेस घेतो ज्यांवर आमचं घर चालतं. बोलण्याचा मकसद हा जो एक छोटासा पॉडकास्ट ब्रँडिंगच्या वरती, बिझनेस प्रमोशनच्या वरती, प्रमोशनचा एक इम्पॉर्टन्स समजवणं, सांगणं आणि त्याच्या पडद्याच्या मगची एक मेहनत काय असते, कसं काय केलं जाते, तोच एक मेसेज पोचवणं होता. आणि ब्रँडिंगचा इम्पॉर्टन्स जी किती असेल आणि त्याने काय बेनिफिट्स काय होतात जे ते समजवणं आमची एक कोशिश होती. उमेद आहे तुम्हाला आजचा हा पॉडकास्ट पसंत आला असेल. तुम्हाला काय मेसेज हीच देईन की जे पण बिझनेसमॅन आहेत ज्यांना ॲडव्हर्टाइजमेंट करायची, तर तुम्हाला हीच सांगेन की तुम्ही जे तुमच्या बिझनेसला इन्व्हेस्ट केलेले आहात लाख रुपये, ती तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. शिवाय थोडीशी अजून इन्व्हेस्टमेंट करा, तुम्ही ॲड बनवून घ्या. मग ती कोणच्या पण जवळनं घ्या, जो कोण यूट्यूबर असेल, कोण इंस्टाग्रामर असेल, कोणच्या पण जवळनं बनवून घ्या ज्याचं जवळ ऑडियन्स आहे. त्याला जे तुम्ही पैसे देणार, त्याला जे पेमेंट देणार अकलाकबाई, ती पण तुमची एक इन्व्हेस्टमेंट असणार आहे, ती डेड नाही. त्या इन्व्हेस्टमेंटमधनं तुम्हाला कस्टमर मिळणार आहे आणि तो तुम्ही 1 टाइम पेमेंट देणार आहोत छोटासा, पण तुम्हाला तो लाईफ टाइम कस्टमर मिळून जाता. बिलकुल बिलकुल जी. त्यासाठी बिझनेसमध्ये या, बिझनेस करा, तिजारत करा. बिझनेसमधला बघा कॉम्पिटिशन असते. ब्रँडिंगने काय होते, तुमचा एक ब्रँड बनवून जाते. आज का आपण बघलं, कोलगेट लावलास, तोंड धवलास, कोलगेट लावलास, मग ती क्लोजअप वापरून द्या किंवा अन्य कोणत्याही याचा विप्रोचा कोणताही प्रोडक्ट जर वापरला आणि टूथपेस्ट, ते बोलताना काय वेळेस कोलगेट लावलास, इतका ब्रँडिंग किती केलेला की लोकांना त्या. मी तुम्हाला एकच बात सांगते शेवटला. आज मार्केटमध्ये तुम्ही बघता मोठ्या कंपन्या आहेत, विको टर्मरिक असतील, टूथपेस्टच्या काही कंपनीज आहेत, खायच्या प्रोडक्टचे आहेत, XYZ, ते बघा रोज तुम्हाला त्यांची ऍड बघायला मिळेल. हालाकी त्यांना ऍड करायची गरज नाही. इव्हन पार्लेची किती वर्षाची आपल्या लहानपणापासून चालते, आज पण चालते, पण त्यांची ऍड येते. का माहितीये, जो दिखता है वही बिकता है. लोकांच्या तोंडानं बिस्किट, तुमचा प्रोडक्ट हा दिसलाच पाहिजे मार्केटमध्ये, तेव्हा तो ऐकला जाय. एक आपल्या टाइमात ते कोला यायचा, कोका कोलाची, त्या टाइमातला जी बरेचसे जुनी लोक त्याच कोलाचं नाव बोलत असतात. ब्रँडिंगचा हे आहे की तुमचं नाव जे आहे ना, आणि ह्यातलं कॉम्पिटिशन नसते, ह्यातलं कॉम्पिटिशन मग जवळ असते. जवळपर्यंत तुमच्या समोर कॉम्प्युटर असेल
आणि तुम्हाला मार्केटला टिकायचं असेल तर तुमच्याजवळ जर बिझनेस वाढतंय ते तुमचा जे करंट स्टाफ आहे त्याला पेमेंट टायमात देऊ शकतो, पुढचा आणखी स्टाफ वाढवू शकतो, लोकांना रोजगारचे मौके पैदा, तुमचा रेंट आहे, तुमचा लाईट बिल आहे, बाकी अदर एक्सपेन्सेस आहेत ते सगळं निघलं पाहिजे. आणि त्यासाठी जाहिरात ही मोप जरुरी आहे. आणि आता अल्हम्दुलिल्लाह आपले लोकांचे हात मार्केटला उतरायला लागल्यात, त्यांना जाहिरातीचा मतलब माहिती आहे, त्यांना अर्थ माहिती आहे की जाहिरातीने काय बेनिफिट होतं. आणि आता अल्हम्दुलिल्लाह बरीच लोक अखलाक भाई आता जाहिराती करून घ्यायला लागलेली आहेत. तुला कॉल येतात का नाही? मला रेग्युलर कॉल येतात, मग तरी पण त्यातनं समजा मला दिसायला 10 कॉल आले तरी 1-2 त्यातनं फायनल होतातच होतात. जे 8 फायनल नाही होत त्यांना ऍडव्हर्टाइजमेंटचा माहिती नाही की यांचा काय बेनिफिट होऊ शकते किंवा काय होणार आहे. त्यांची ती मानसिकता अजून त्या लेवलला पोहोचलेली नाही, पण ती जेव्हा पोहोचल तवसर ते मोप लेट झालेलं असते. बरोबर, ठीक आहे. बहुत बहुत शुक्रिया, तुम्ही बात केली हो. आम्ही कोशिश केली तुमच्यापर्यंत एक छोटीशी की त्याचा एक इम्पॉर्टंट असेच पॉडकास्ट तुमच्या खिदमतला आपण पेश करू. नेहमी येत राहतील, अलग अलग सब्जेक्टला येतील. वीकली आपण कोशिश करतो की एव्हरी सॅटर्डे 9 वाजता आपण पॉडकास्ट तुमच्या खिदमतला पेश करू. काही दिवसात रमजान पण सुरू होईल, होऊ शकतं आहे, माझा ब्रेक पण असेल, पण पॉडकास्ट हा हमेशा येत राहते इन्शाअल्लाह. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केले सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, आणि कसं व्हिडिओ वाटलो हे कमेंटच्या माध्यमाने आम्हाला तुम्ही समजावा. काय क्वेश्चन असेल, काय आणखी इन्फॉर्मेशन तुम्हाला पण द्यायची असेल ते तुम्ही कमेंटच्या माध्यमाने देऊ शकता, किंवा podcast.kokni@gmail.com वर तुम्ही आमची संपर्क करू शकता. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू.